लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। दोंडाईचा चौफुलीवर धोकादायक खड्ड्यात कार कोसळली, मोठी दुर्घटना टळली। दोंडाईचा शहरातील सोनगीर रस्त्यावरील चौफुली परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या धोकादायक खड्ड्यात चारचाकी वाहन कोसळल्याची घटना घडली आहे। बुधवारी रात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास चिमठाणे येथील पूनमसिंग लोटनसिंग गिरासे हे आपल्या चारचाकी वाहनाने चिमठाण्याकडून दोंडाईचाकडे जात असताना त्यांचं वाहन थेट रस्त्यावर खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात कोसळले। सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचं मोठं नुकसान झालंय। विशेष म्हणजे या खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा कठडे, बॅरिकेड्स किंवा योग्य सूचना फलक लावण्यात आलेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। रात्रीच्या वेळी वाहन चालकांना खड्डा दिसावा यासाठी लाल दिवे, ब्लिंकर किंवा रिफ्लेक्टरची व्यवस्थाही करण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे हा खड्डा वाहन चालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। घटनेनंतर पूनमसिंग गिरासे यांनी खड्ड्याचे GPS लोकेशन आणि छायाचित्रांसह दोंडाईचा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीची प्रत तहसीलदार शिंदखेडा, दोंडाईचा नगरपालिका मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे। रस्त्याचे काम सुरू असताना वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? आणखी एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? संबंधित विभागानं तातडीनं या ठिकाणी बॅरिकेड्स, सुरक्षा दिवे आणि सूचना फलक लावून वाहन चालकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी मागणी करण्यात येते। मुख्य संपादक भूषण पवार। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।